आता वारसा हक्कानेच घेता येणार PM किसानचा लाभ। या माहितीबद्दल आता सविस्तर पाहूया। केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा म्हणजेच PM किसान लाभ आता एका कुटुंबातील पती पत्नी यापैकी एका व्यक्तीला किंवा 18 वर्ष पूर्ण असलेल्या मुलांना घेता येणार असून वारसा हक्कानेच या योजनेचा लाभ मिळणार आहे। नवीन शेती विकत घेणाऱ्यांसाठी ही योजना आता बंद राहणार आहे। लाभार्थी शेतकऱ्याला नवीन 7/12 आणि 8 उतारा अनिवार्य राहणार आहे। केंद्र सरकारने 2019 मध्ये सुरू केलेल्या PM किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी 3 समान हप्त्यामध्ये 6,000 रुपये दिले जातात। या योजनेत होणारे गैरप्रकार थांबवण्यासाठी सरकारकडून या नियमात बदल होत असल्याचे समजले जात आहे। कुटुंबातील पती पत्नी यापैकी एकाची 2019 पूर्वी जमीन नोंद असेल तर लाभ घेता येतो, परंतु 2019 नंतर नवीन जमीन शेतकऱ्यांच्या नावावर आली असेल तर माहेरकडील जमीन नावावर आहे म्हणून अर्ज केला असला तर पती लाभ घेता येणार तर पत्नीला हा लाभ घेता येणार नाही। तसेच लाभधारक शेतकऱ्याचे निधन झाले असेल त्यानंतर त्याच्या वारसाची वारस हक्काची नोंद झाली असेल तर त्याच्या वारसाला हा लाभ मिळू शकतो। नोंदणीसाठी कोणते कागदपत्र आवश्यक आहे? नोंदणीसाठी 7/12 8 उतारा, त्यानंतर पती पत्नी व 18 वर्षावरील अपत्याचे आधार कार्ड, अर्जदाराच्या नावे जमीन असल्याचा फेरफार, वारसा हक्काने खातेदार झाल्यास मयत व्यक्तीच्या नावे 1 किंवा 1 फेब्रुवारी 2019 पूर्वी जमीन धारण असल्याचा फेरफार, कृषी सहाय्यक यांचे भौतिक तपासणी प्रमाणपत्र आणि राशन कार्ड एवढे कागदपत्र आपल्याला PM किसान योजनेच्या नोंदणीसाठी आवश्यक आहे। नमो सन्मानांसाठी देखील हेच नियम आहे। केंद्र सरकारची PM किसान योजनेप्रमाणेच सर्व नियम महाराष्ट्र सरकारच्या नमो सन्मान या योजनेसाठी लागू असणार आहेत। त्यामुळे त्यांना PM किसान योजनेचा लाभ मिळतो त्यांनाच नमो सन्मानाचा लाभ घेता येणार असला नोकरदार करदात्यांसाठी ही योजना बंद। सरकारी व निमसरकारी नोकरी असेल किंवा करदाता असेल तर अशा शेतकऱ्यांना ही आता PM किसान योजना लाभ घेता येणार नाही। यावरून आता फक्त शेतीवरच अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे हे निश्चित झाले आहे।